नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी प्रकरण 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली यांचा आपण अभ्यास करीत आहोत. मागील भागात आपण भारताच्या प्राकृतिक नकाशावर आधारित प्रश्नांची उत्तरे अभ्यासली. आज आपण भारताच्या प्राकृतिक विभागाचे स्पष्टीकरण अभ्यासणार आहोत. भारताच्या प्रचंड विस्तारामुळे भौगोलिक परिस्थितीमध्ये मोठी विविधता आपणास आढळते. खूप मोठे क्षेत्र पठाराने व्यापलेले आहे, तर तुलनेने नवीन असलेला भूभाग इतर भागापेक्षा खूप उंच उठावाचा भाग दिसून येतो. कमी उंचीची मैदाने, उष्ण व शीतल हवामान, कोरडे व दमट हवामान, सुपीक नापीक मृदा आणि जास्त पर्जन्य ही वैशिष्ट्ये आपणास दिसून येतात. प्रत्येक प्राकृतिक विभागाची काही वैशिष्ट्ये आहेत. भारताचे 5 प्राकृतिक विभाग पाडले जातात. उत्तरेकडील पहिला प्राकृतिक घटक आहे हिमालय. हिमालयाच्या दक्षिणेस उत्तर भारतीय मैदान, उत्तर भारतीय मैदानाच्या दक्षिणेस द्वीपकल्प. चौथा घटक आहे किनारपट्टीचा प्रदेश आणि 5 द्वीप समूह. असे भारताचे 5 प्राकृतिक घटक आहेत. हिमालय, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश, द्वीप समूह. त्यातील उत्तरेकडचा प्राकृतिक घटक आहे हिमालय. हिमालय हा सर्वात उत्तरेकडील आणि अत्यंत महत्त्वाचा असा हा प्राकृतिक घटक आहे. भारताच्या दृष्टीने हिमालयाचे फार मोठे महत्त्व आहे. हिमालयामुळे भारताच्या उत्तरेकडून येणारे म्हणजेच ध्रुवीय भागातून येणारे अतिशीत वारे हिमालय पर्वतावर अडवले जातात आणि त्यामुळे भारताचा थंड वाऱ्यापासून म्हणजे थंड हवेपासून बचाव होतो. तसेच अंतर्गत भागातून येणारे बाष्पयुक्त मोसमी वारे या हिमालय पर्वतामुळे अडवले जातात आणि या उपखंडामध्ये पुरेसा पाऊस पडतो. अनेक हिमनद्यांचं उगमस्थान देखील या हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत आणि म्हणूनच हिमालयाचं आपल्या भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. हिमालय पर्वत हा वली पर्वत आहे आणि अर्वाचीन वली पर्वत आहे. त्याची निर्मिती कशी झाली त्याचा थोडासा इतिहास आपण पाहूया. हिमालय पर्वत आज जो आपण उत्तरेला पाहतो, प्राचीन काळी हा हिमालय पर्वत अस्तित्वात नव्हता. आपण जगाच्या नकाशात जी 7 खंड पाहतो, ही 7 खंड त्याचं एक वैश्विक असं महाखंड होते. त्यास पॅन्जिया असं म्हटलं जायचं. टेथिसच्या समुद्रामुळे ह्या पॅन्जियाचे 2 भाग पडले. उत्तरेकडचा भाग लॉरेन्शिया म्हणून ओळखला जायचा. लॉरेन्शियामध्ये उत्तर अमेरिका खंड आणि युरेशिया खंड या 2 खंडाचा समावेश होता. तर गोंडवन भूमी ह्यामध्ये दक्षिणेकडचा भाग ह्यामध्ये दक्षिण अमेरिका खंड, आफ्रिका खंड, भारतीय द्वीपकल्प, अंटार्क्टिका खंड आणि ऑस्ट्रेलिया खंड ह्या खंडाचा समावेश होता. ज्या वेळेला इंडो ऑस्ट्रेलियन भूपट्ट उत्तरेकडे सरकत असताना युरेशिया या भूपट्टाशी त्याची टक्कर झाली, त्यावेळेला टेथिसच्या समुद्रात असलेले खडक वळ्यांच्या रूपाने वर आले आणि हिमालय पर्वताची निर्मिती झाली असं भूवैज्ञानिकांच्या मते सांगण्यात येतं. म्हणजेच हिमालय पर्वताची निर्मिती ही अर्वाचीन आहे आणि वलीकरण ह्या प्रक्रियेतून झालेली आहे आणि म्हणून तो वली पर्वत आहे. हिमालय हा प्राकृतिक विभाग भारतात जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत पसरला आहे आणि आशिया खंडातील प्रमुख पर्वत प्रणाली मानली जाते. हिमालय पर्वत श्रेणीतील दक्षिणोत्तर रांगा. हिमालय ही केवळ एकच पर्वतरांग नसून दक्षिणेकडून ह्या रांगा उत्तरेकडे वाढत गेलेल्या दिसतात. सर्वात दक्षिणेकडे शिवालिक पर्वतरांग. शिवालिक पर्वतरांगेच्या उत्तरेकडे लघु हिमालय पर्वतरांग. त्याच्याही उत्तरेकडे बृहत हिमालय किंवा त्यास हिमाद्री असं म्हटलं जातं. हिमालय पर्वतापलीकडच्या रांगा ह्या जुन्या पर्वतरांगा आहेत आणि त्या पर्वतांची उंची देखील सर्वात जास्त आहे. त्यापैकी
अति दक्षिणेकडील रांग शिवालिक रांग. त्यास शिवालिक टेकड्या असंही म्हटलं जातं, कारण या रांगाची उंची 900 ते 1100 मीटर आहे. शिवालिक आणि लघु हिमालयाच्या मध्ये अनेक दऱ्या आहेत. या दऱ्यांना डून असे म्हणतात, म्हणजे दोन दऱ्याच्या दरम्यानचा प्रदेश ह्यास डून असे म्हणतात. उदाहरणार्थ डेहराडून, पाटलीडून, कोटलीडून. म्हणजेच दोन पर्वतरांगेच्या दरम्यान सुद्धा लोकवस्ती आपणास आढळते. म्हणजेच काही प्रदेश या ठिकाणी आहेत आणि त्या प्रदेशाला डून असं म्हटलं जातं. हे छायाचित्र डेहराडून प्रदेशाचं आहे. शिवालिक रांगेच्या उत्तरेकडे लघु हिमालय पर्वतरांग, ह्यामध्ये काश्मीरचा काही भाग. शिवालिक रांगेच्या उत्तरेस लघु हिमालय पर्वतरांग आहे. या रांगेची समुद्र सपाटीपासूनची उंची 4500 मीटर पर्यंत आहे. ही रांग उंच सखल आहे. काश्मीरमधील पीर पंजाल, हिमाचल प्रदेशातील धौलाधार या रांगांचा समावेश होतो. लघु हिमालयाची उंची मध्यम असून सपाट भागातून ह्या प्रदेशात जाणं सहज शक्य आहे आणि म्हणूनच या रांगा पर्यटकांच्या खास आकर्षण ठरलेल्या आहेत. पर्यटनासाठी लोक काश्मीरचे खोरे, कुलू मनाली आणि कांगराचे खोरे या ठिकाणी जातात. उत्कृष्ट असं सृष्टी सौंदर्य त्या ठिकाणी लाभलेलं आहे आणि त्या सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी लोक ह्या भागामध्ये जातात. बृहत हिमालय, त्यास हिमाद्री असंही म्हटलं जातं. बृहत हिमालय पर्वतरांग ही सलग अत्युच्च आणि अति उत्तरेकडील हिमालयाची पर्वतरांग आहे. या रांगेत हिमाच्छादित शिखरांची उंची 6000 मीटरपेक्षा जास्त आहे आणि विविध हिमनद्यांचे उगम ह्या पर्वतरांगेतून होत आहेत. हिमालय पर्वतापलीकडच्या रांगा, ह्यामध्ये काराकोरम पर्वतरांग सर्वात उंच अशी पर्वतरांग आहे आणि ह्याच पर्वतरांगेमध्ये आपल्या भारताचं सर्वोच्च शिखर K2 याच पर्वतरांगेत आहे. तसंच K2 हे जगातील दुसऱ्या क्रमांकावरचं सर्वात उंच शिखर आहे. दुसरा प्रदेश आहे लडाख प्रदेश. ह्या लडाख प्रदेशामध्ये पर्जन्याचं अतिशय प्रमाण कमी असल्याने हा प्रदेश वाळवंटी प्रदेश आणि ह्या ठिकाणी अतिशय थंडी आहे, म्हणजे शीत वाळवंट असं लडाख प्रदेशाचं वर्णन केलं जातं. त्याचबरोबर कैलास पर्वतरांग सुद्धा ह्या रांगेमध्ये आहे, पण तिचा समावेश आपल्या भारतीय सीमेमध्ये नाही. ती पूर्णपणे भारताच्या बाहेर असलेली रांग आहे. हिमालयाचे पश्चिम ते पूर्व ह्या दिशेतील विभाग. पश्चिमेकडचा विभाग आहे पश्चिम हिमालय, त्यास काश्मीर हिमालय असं म्हटलं जातं. दुसरा विभाग आहे मध्य हिमालय, कुमाऊ हिमालय. तिसरा विभाग पूर्व हिमालय, ह्यामध्ये सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम यांचा समावेश होतो. ह्यास आसाम हिमालय असे म्हणतात. पश्चिम हिमालय म्हणजे काश्मीर हिमालय, मध्य हिमालय म्हणजे कुमाऊ हिमालय, पूर्व हिमालय म्हणजेच आसाम हिमालय. आपण हिमालयातील विविध रांगांची आपण माहिती घेतलेली आहे. आता आपण हिमालयाच्या दक्षिणेकडे हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्यांनी गाळाने बनवलेल्या उत्तर भारतीय मैदानाकडे आपण आलो आहोत. त्याची माहिती आपण घेऊया. हा मैदानी प्रदेश हिमालयाच्या दक्षिणेस तसेच भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तरेस पसरलेला आहे. ह्या मैदानी प्रदेशाचे दोन भाग केले जातात. पश्चिमेकडचा भाग भारतीय महावाळवंटाचा आहे. पूर्वेकडचा भाग हा गंगेच्या मैदानाचा, असे दोन भाग केले जातात. हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आहे. पश्चिमेकडे राजस्थान पंजाब पासून पूर्वेकडे आसामपर्यंत पसरला आहे. हा भाग बहुतांशी सखल व सपाट आहे आणि उत्तर भारतीय मैदानाचे दोन भाग केले जातात. या ठिकाणी जरी दोन भाग केले तरी पश्चिमेकडे आपण वाळवंटी प्रदेश म्हणजे मरुस्थळ आणि त्याच्याही उत्तरेकडे पंजाबचा प्रदेश असे मिळून ह्या उत्तर भारतीय मैदानाचे तीन भाग ह्या ठिकाणी दाखवलेले आहेत. पहिला भाग आहे गंगेचं मैदान, दुसरा भाग आहे थरचे वाळवंट आणि तिसरा आहे पंजाबचा
मैदानी प्रदेश ह्यापैकी आपण गंगेचे मैदान ह्याची माहिती घेऊया. अरवली पर्वताच्या पूर्वेकडचा भाग जो गंगा आणि तिच्या उपनद्यांनी गाळाच्या मैदानाने गाळाच्या संचयनाने हा भाग तयार केलेला आहे आणि हा भाग अत्यंत सुपीक आहे. गंगा नदी ही पूर्वेकडे वाहत जाते आणि तिच्या गाळाच्या संचयनाने हा भाग तयार झालेला आहे आणि पूर्वेकडे तिचा उतार मंद होत गेला की ह्या ठिकाणी पुन्हा तिच्या गाळाचं संचयन होऊन अनेक वितरिका तयार होतात आणि ती बंगालच्या उपसागरास मिळत असताना ब्रह्मपुत्रा नदी आणि गंगा नदी ह्या त्यांनी मुखाशी एक सुपीक प्रदेश तयार केलेला आहे. त्याला सुंदरबन असं नाव आहे. हा भाग पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भाग व बांगलादेश मिळून गंगा ब्रह्मपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे आणि हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे आणि अत्यंत सुपीक प्रदेश आहे. या प्रदेशाचे नाव सुंदरबन. आपण भारतीय मैदानाच्या पश्चिमेला येऊया. पश्चिमेकडचा भाग हा राजस्थानचा भाग आहे आणि राजस्थानचा बहुतांश भाग हा वाळवंटाने व्यापलेला आहे. त्यास थरचे वाळवंट असं म्हणतात आणि वाळवंटाला मरुस्थली असे म्हणतात. असं म्हटलं जातं की पूर्वीच्या काळी प्राचीन काळी ह्या ठिकाणी समुद्र होता आणि ह्या समुद्रातील वाळू मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी आपणास दिसते आणि त्यानंतर बऱ्याच कालावधीपर्यंत हा भाग अवर्षणग्रस्त म्हणजे पावसाचं प्रमाण अत्यंत कमी असल्या कारणाने हे वाळवंट ह्या ठिकाणी तयार झालेलं आहे. मरुस्थळीच्या उत्तरेकडे हा भाग पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो. अरवली पर्वत व दिल्ली डोंगर रांगा ह्याच्या पश्चिमेला हा प्रदेश पसरलेला आहे. हा प्रदेश सतलज आणि तिच्या उपनद्याच्या संचयन कार्यातून तयार झालेला आहे आणि म्हणून तो सुपीक आहे. या ठिकाणी गव्हाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं आणि ह्या पंजाब मैदानाचा उतार सर्वसाधारण पश्चिमेकडे आहे. शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चालतो. आपण भारताच्या तिसऱ्या प्राकृतिक घटकांकडे आलेलो आहोत. सर्वात जुना आणि मोठा असलेला प्राकृतिक विभाग म्हणजेच भारतीय द्वीपकल्प. अतिशय प्राचीन लाव्हारसाच्या उद्रेकाने तयार झालेला हा पठारी भाग. ह्याला भारताचं ढाल क्षेत्र असंही म्हटलं जातं. ह्या पठारी भागाचे म्हणजे द्वीपकल्पाचे नर्मदा नदीमुळे दोन भाग पडतात. उत्तरेकडचा भाग मध्यवर्ती उच्चभूमीचा भाग आणि नर्मदा नदीच्या दक्षिणेकडचा भाग दख्खनचं पठार असे त्याचे दोन भाग केले जातात. ह्या पठारी भागाचे खास वैशिष्ट्य आहे. हा पठारी भाग विविध अशा खनिजाने समृद्ध आहे. छोटा नागपूरचं पठार जर पाहिलं तर अत्यंत चांगल्या दर्जाचा कोळसा म्हणजे उत्कृष्ट दर्जाचा कोळसा ह्या छोट्या नागपूरच्या पठारामध्ये सापडतो. त्याचबरोबर कर्नाटकचं पठार आणि अरवली पर्वतामधील काही पठारांचा भाग सुद्धा खनिजाने समृद्ध असलेला हा भाग आहे. उच्चभूमीच्या पश्चिमेकडील भागामध्ये अरवली पर्वतरांग नैऋत्य ईशान्य दिशेस पसरलेली आहे. त्याचबरोबर मेवाडचं पठार, माळव्याचं पठार, बुंदेलखंड पठार, बाघेलखंड पठार अशा पठारांच्या मालिका ह्या ठिकाणी दिसतात आणि ह्या पठारावरनं उत्तरेकडे वाहणाऱ्या उत्तरवाहिनी नद्या अनेक नद्या आपणास या ठिकाणी दिसतात. ह्या पठाराच्या दक्षिणेस विंध्य पर्वतरांग आहे आणि विंध्य पर्वतरांग ही नर्मदा नदी आणि गंगा नदी ह्यांचा जलविभाजक आहे. नर्मदा नदीच्या दक्षिणेस दख्खनचं पठार आहे आणि दख्खन पठाराची उत्तरेकडची सीमा आहे सातपुडा पर्वतरांग. त्याच्या दक्षिणेस आल्यानंतर महाराष्ट्राचं पठार, कर्नाटकचं पठार आणि तेलंगणाचे पठार आणि त्याचबरोबर पूर्वेकडचं पठार ह्या पठारांच्या मालिका या ठिकाणी दिसतात. पश्चिमेकडचं पठार हे पश्चिम घाटाने त्याची सीमारेषा अंकित झालेली आहे. पश्चिम घाटामध्ये सह्याद्री पर्वतरांग उत्तर दक्षिण दिशेला पसरलेली आहे.
ह्या घाटाची उंची दक्षिणेस वाढत गेलेली दिसते. ही सलग अशी रांग आहे. त्याचबरोबर पूर्वेकडील घाट ही घाटांची तुटक मालिका आहे. ही सलग नाही. त्याचबरोबर महेंद्रगिरी, मलयगिरी नावाचे उंच पर्वत शिखरे ह्यामध्ये असलेले दिसून येतात. महाराष्ट्राचं पठार बेसॉल्ट खडकांनी बनलेलं आहे. ह्या पठारी भागाला डेक्कन ट्रॅप असंही म्हणतात. कर्नाटकचं पठार कनाष्म आणि पट्टिताश्म खडकाने बनलेलं आहे. कर्नाटक पठार आणि तेलंगणाचं पठार. अनेक पूर्ववाहिनी नद्या ह्या ठिकाणावरनं उगम पावतात. गोदावरी नदी, कृष्णा नदी, कावेरी नदी ह्या नद्यांचा उगम ह्या पठारी भागातून होतो आणि त्या बंगालच्या उपसागरास मिळतात. या ठिकाणी अरवली पर्वतरांग, विंध्य पर्वतरांग, सातपुडा पर्वतरांग, महाराष्ट्राचं पठार, कर्नाटकचं पठार, तेलंगणाचं पठार नकाशामध्ये ही स्थानं आपणास दाखवायची आहेत. आपण भारताच्या चौथ्या प्राकृतिक घटकांकडे येत आहोत. भारताचा किनारपट्टीचा प्रदेश. भारताला 7,500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. आता ही किनारपट्टी पहा, गुजरातकडून आपण दक्षिणेकडे आणि दक्षिणेकडून पुन्हा हा पूर्वेकडे म्हणजेच बंगालच्या उपसागराची किनारपट्टी. ही पूर्ण 7,500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. द्वीपकल्पाच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे ही किनारपट्टी आहे आणि या किनारपट्टीचं निरीक्षण करता त्या किनारपट्टीमध्ये बराच फरक असलेला आपणास दिसून येतो. नकाशामध्ये पाहता हा किनारपट्टीचा भाग आहे तो अरुंद आहे आणि पूर्वेकडचा भाग पहा, रुंद भाग दिसतोय. पश्चिम किनारा अरबी समुद्राला लागून आहे. हा किनारा खडकाळ आहे कारण पश्चिम घाटातून अनेक डोंगरांच्या शाखा किनाऱ्यापर्यंत आलेल्या आहेत. या किनारपट्टीची रुंदीही कमी आहे. पश्चिम घाटातून वेगाने वाहणाऱ्या अनेक लहान नद्या किनाऱ्यावर उतरतात आणि त्यामुळे या नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झालेल्या आहेत. त्रिभुज प्रदेश आढळत नाही कारण नद्या वेगाने वाहतात आणि त्यामुळे गाळाचं संचयन होत नाही आणि गाळाचं संचयन होत नाही आणि म्हणून त्रिभुज प्रदेश आढळत नाही. केवळ खाड्या दिसतात आणि हा भाग सुद्धा खडकाळ आहे कारण नद्यांनी वाहून आणलेला गाळ आहे किंवा खडक आहे ते ह्या ठिकाणी साठतात. पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लागून आहे. हा किनारा नद्याने वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनाने बनलेला आहे. या किनाऱ्याला अनेक पूर्ववाहिनी नद्या पश्चिम घाटातून आणि पूर्व घाटातून येऊन मिळतात. दूरवरून येणाऱ्या अनेक नद्या पूर्व किनाऱ्यावर आल्यावर जमिनीच्या मंद उतारामुळे त्या कमी वेगाने वाहतात आणि त्यामुळे वाहून आणलेल्या गाळाचं संचयन ह्या किनारपट्टीच्या प्रदेशात होते आणि म्हणून या नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश तयार झालेले आढळतात. भारताचा 5वा प्राकृतिक विभाग आहे द्वीपसमूह. हा विभाग भारताच्या मुख्य भूमीच्या किनाऱ्याजवळ दोन्ही किनाऱ्याजवळ असलेला आढळून येतो. त्यांना किनारी बेटे असेही म्हटलं जातं. अरबी समुद्रातील आणि बंगालच्या उपसागरात सुद्धा एक मोठा द्वीपसमूह आहे. अरबी समुद्रातील बेटांच्या समूहास लक्षद्वीप बेट असं म्हटलं जातं, तर बंगालच्या उपसागरातील बेटांच्या समूहाला अंदमान निकोबार बेटांचा समूह असं म्हटलं जातं. नकाशामध्ये आपण ह्या लक्षद्वीप बेटांचं स्थान दाखवलेलं आहे आणि अंदमान निकोबार बेटांचं स्थान दाखवलेलं आहे. त्यापैकी लक्षद्वीप बेट ही बहुतांशी लक्षद्वीप बेट प्रवाळांची कंकण द्वीप आहेत. ही विस्ताराने लहान असून त्याची उंची कमी आहे. अंदमान निकोबार द्वीपसमूह अंदमान समूहातील बेटे ही प्रामुख्याने ज्वालामुखीय बेटे आहेत आणि म्हणून ती विस्ताराने मोठी आहेत.
त्याच्या अंतर्गत भागात उंच डोंगर आहेत आणि ह्या समूहातील डॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. निकोबार समूहात ही काही बेटे कंकण द्वीपाच्या स्वरूपामध्ये असलेली दिसून येतात. भारताच्या 5 प्राकृतिक घटकांची माहिती आपण घेतलेली आहे. आता यावर आधारित तुम्हाला मी स्वाध्यायाचे काही प्रश्न दिलेले आहेत, आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत. त्याच्यामध्ये नकाशा भरण्यासाठी एक प्रश्न मी दिलेला आहे. भारताच्या नकाशामध्ये काही घटक तुम्हाला भरायला सांगितलेले आहेत, ते आपण भरायचे आहेत. ब्राझीलचा अभ्यास करण्यासाठी आपण पुढच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.